आज संकष्टीने असं काय होईल वाटत नव्हतं. व्हिडिओ शॉर्ट करून बघा सांगतो. तर नमस्कार मंडळी, आज सकाळी लवकर उठून गणपतीला गेलो होतो. कारण आज होती संकष्टी. मग गेलो, गणपतीचं दर्शन घेतलो आणि तिथं असं होईल वाटतच नव्हतं. तर भावानं विषय असा झाला होता की आम्हाला ऑफिस मधून फोन आला होता, लगेच उठा आणि नवशा मारुतीपाशी जावा. भावानं इथं आलो तर काय घरात ब्लास्ट झाला होता. तर नशीब चांगलं म्हणायचं भावानं, कारण घरात कोण व्यक्ती नव्हता. आता यो ब्लास्ट कशामुळे झाला हे तर अजून काय कळालं नाही. घर मात्र गरीबाचं होतो. नशिबानं साथ दिली व्यक्ती तर कोण नव्हता. पण घरातलं सोनं पैसे सगळं जळून गेलो. अग्निशमनच्या 2 गाड्याहून पण आग थांबत नव्हती. ह्याच्यावरून विचार करा भावानं, किती मोठा ब्लास्ट झाला असेल आणि त्या घरातल्यांवर संकट काय आला असेल. आधीच आग लागली होती आणि त्यात घरातली गॅसची टाकी फुटली, सगळं उडलो. जेव्हा बारीक आग लागली होती तेव्हा शेजारचं पोरग बघायला गेलतं आणि घरला होतं कुलूप. त्या पोरग्यानं कुलूप फोडून दार उघडलं तर सगळा जाळ त्याच्या अंगावर. ते पोरग जिन्यावरनं खाली उडी मारून आलं. पोलीस, अग्निशमनच्या गाड्या वेड्या सगळं आली होती. तो बघेल तिकडं नुसतं माणसं दिसत होती. तो समाधान यातच मानायचं की घरात कोण नव्हतं. आदल्या काकू नुसतं शाळेला पोरग्याला सोडायला गेली होती, तोवर झाला होता ब्लास्ट. आता ही गणपती बाप्पाचीच कृपा म्हणायची. आग विझवायलाच भावानं कमीत कमी 4 ते 5 तास लागलं होतं. आग त्याने विझवल्यावर एक माणूस आत गेला होता अग्निशमनचा, आणि त्या घरात भावानं लय वर्षापासून एक पोपट पाळला होता. जिवंतपणे मरून गेला होता पोपट. आणि ही सगळी गणपती बाप्पाचीच कृपा म्हटलं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि गेलं.